जय। श्रीराम नामे जड सरती, तो श्रीराम देखता अति प्रीती, चारी मुक्ती दासी होती, श्रीराम भक्ती प्रतापे। म्हणून रामचंद्र प्रभूंच्या प्रतापामुळं 4 मुक्त्या सुद्धा तुमच्या पायाला लागतात. एवढा पराक्रम कशामध्ये आहे? नामस्मरणामध्ये. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. अनेक जण तरले, नवे नवे इथं सांगितलंय, त्यांच्या पदस्पर्शानं काय दगड तरताच. होय, मनुष्य होत शिळा होती मनुष्य झाली. कोण? अहल्या. एवढी कीर्ती होते महाराज नामस्मरणामध्ये. ऐका, ऋषी सब्रह्म समाधान, अप्सरा झाल्या सुख संपन्न, करोनिया दिनोदारण रघुनंदन निघाला. रघुनंदन निघाला. अप्सरांना एकंदरीत मुक्ती दिली. एवढंच नाही, मंदकर्ण ऋषींचा उद्धार केला रामचंद्र प्रभूंनी. आमचा उद्धार मोतीराम महाराजांनी केलाय. झालाच जमाय. तुम्ही रामायणाला आलेत म्हणजे होय, कालिंकर महाराज नक्कीच उद्धार होतो. आताच म्हटलं ना, तरले तर तिहा भरवसा. तरणार माणसं सज्जनांना तारणार नाही तर कुणाला देव तारेल? सज्जनाला तारतो बर का. म्हणून एवढ्यांचा उद्धार केला रामचंद्र प्रभू. पुढील कार्यासाठी निघाले. काय केलं पुढं? मंदकर्णीचे देखून प्रेम, वा वा. त्या श्रमी सुखी झाला श्रीराम, ऋषीशी सुखी झाला प्रम, सुख संभ्रम अप्सरा. सुख संभ्रम अप्सरा. ऋषीला आनंद वाटला. आनंद झाला ना, राम माझ्याकडे आल्या म्हटल्याच्या नंतर. होय, तुरे काकांना सगळ्या कुटुंबाला आज किती आनंद आहे. एवढे संत मंडळी आले, आमच्याकडनं परमार्थाचं काम होतंय. हे मोठं काम आहे नाही का. म्हणून एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. मंद कर्ण ऋषीला आनंद झाला आणि रामालाही आनंद झाला. त्यामुळं काय केलं ऐका. सुखी झाली लक्ष्मण सीता, मग ऋषी पुसोनी तत्वता, पहावया श्रम समस्ता, होय निघता श्रीराम. होय निघता श्रीराम. ऋषीला विचारावं लागलं रामाला, जावं का आम्ही म्हटले. हा, मग ऋषीशी पुसता ऋषीला विचारलं. रामचंद्र प्रभू पुढं निघाले. आम्हालाही विचारायचंय, किती वया घ्यायच्या सांगा आणि तिथंच थांबवायचं. कीर्तन आहे पुढं, वाचा. ऋषी आश्रम सावकाश, कोठे मास कोठे 2 मास, कोठे नेमस्त पंचमास, कोठे षण्मास श्रीराम राहे. रामचंद्र प्रभू पुढं निघाल्याच्या नंतर कुठे 1 महिना राहू लागले, 15 दिवस, महिना, 5 महिने. पुढचा जो दिनक्रम आहे रामाचा या पद्धतीनं होऊ लागला महाराज. आणि झाल्याच्या नंतर कसं कसं गेले पुढं. कोठे वर्ष 1.5 वर्षी, कोठे राहे चतुर्माशी, ऐसा विचारिता वनवासी, सुतीक्षणापासी रामाला. मग असे 1.5 वर्ष, 4 महिने, 5 महिने कुठं कुठं राहायचं वनामध्ये. आणि राम इतकं राहिल्याच्या नंतर सुतीक्ष्ण ऋषी होते पुढं. राम सुतीक्ष्णापासी पयाला. सुतीक्ष्ण ऋषी बघितले, तिथं आले. मग काय झालं ऐका. श्रीरामाचे पुनरागमन, तेने हरिकला सुतीक्षण, आलिंगने श्रीराम लक्ष्मण, आलाद पूर्ण ऋषीवर्या. आल्हाद पूर्ण ऋषीवर्या सुतीक्ष्णानं बघितलं. बघितल्याच्या नंतर म्हटले, रामा तुम्ही आलात.
हा काय आनंद झाला, एवढा आनंद झाला का साधू संत काय कोणते तोची दिवाळी दसरा, हा तोची दिवाळी दसरा, आज दसरा दिवाळीच आहे की त्यांच्याकडे. इतका आनंद सुतीक्ष्णाला झाला बरं का. काय केलं, नित्य राम पूजन देवनी वन फळ भोजन राविला रघुनंदन किंचिन अर्धात. हा म्हणून आदरानं एकंदरीत रामचंद्र प्रभू राहिले बर का. आनंद वाटला त्यांनाही. सुतीक्ष्णाकडं पाहिल्याच्या नंतर दर्शन घेतलं आणि काय केलंय का, श्रीराम बैसोनी सावकाशी सादरे पुसे सुतीक्षणासी अगस्त्याश्रम जाय प्रदेशी तेथे आमासी धाडावे. राम म्हणले सत्कार केला ना सुतीक्ष्णाने आणि दर्शन हे झाल्याच्या नंतर फळहार घेतला. म्हणले मला अगस्त्य आश्रमाला जायचे आणि सुतीक्ष्ण ऋषी तुम्ही काय करा, आम्हाला मार्गदर्शन करा. अगस्त्याश्रमा जावयासी कुठं येते तुम्ही सांगा बर का. मग सुतीक्ष्ण काय म्हणतात, ऐकून श्रीरामाचे वचन सुतीक्षण मने धन्य धन्य अगस्त्याश्रम प्रम पावन वश गमन तेथे की जे. अवश्य गमन तेथे की जे, अवश्य जा म्हटले. सुतीक्ष्ण सांगू लागले, तुम्ही विचारलं रामा चांगलं झालं हेऊ का, हा चांगली गोष्ट आहे. तिथं जा अगस्त्य आश्रम असं पुढे गेल्याच्या नंतर लागलीच आहे. तिथं जा दर्शन घ्या आणि काय करा, वन लागले से घन दाट सहसा मार्ग न कळे स्पष्ट स्वामिनी दावावी वाट अवस्था उत्कट गमनार्थी. म्हणून अवस्था उद्भट गमनार्थी जाण्यासाठी अवस्था झाली. पण राम म्हणले, रामाला काही कळत नाही का, देवाला काय कळत नाही, सगळ्या वाटा कळतात. पण ऋषीला सन्मान देण्यासाठी म्हटले आम्हाला हे काटे इथून जायचं कळना झाले. हा ऋषीने दावावी वाट, आम्हाला वाट दाखवा की एकदा. किती मोठेपणा देतात. आपण मोठेपणा दिला पाहिजे, सन्मान केला पाहिजे मोठ्यांचा. आपल्या प्रार्थनेमध्ये आहे बरं का, दररोज प्रार्थना व्हायच्या. आताही होत्यात ह्या मुलांना हे बोलायला आता काय, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझे माझ्या देशावर प्रेम आहे. माझ्या देशाप्रती वडीलधाऱ्यांचा काय करील, मान सन्मान ठेवील. ते प्रार्थनेमध्ये आहे, पण घरच्याचाच ठेवीना कोणी झाले. वडीलधाऱ्याचा कसं चालेल, पण वडीलधाऱ्यांचा ठेवला पाहिजे बरं का. तुम्ही ह्यांचा मान ठेवला आणि त्यांनीही तुमचा मान ठेवला, आले का नाही, ठेवला ना त्यांनी मान. म्हणून ही एकंदरीत 2-3 वया घेऊन थांबूया. श्रीरामा मी सांगू किती तू आमच्या गतीची गती मार्ग पुससी आम्हा प्रती आश्चर्य किती सांगावे. म्हणून ऋषी म्हणू लागले सुतीक्ष्ण, आश्चर्य किती सांगावे. आणि तू आम्हाला गती देणारा, होय चालविणारा बोलविणारा रामा तू आहेस आणि तू मार्ग आम्हाला विचारालास. आश्चर्य किती सांगावे किंवा मानावे, आश्चर्यच आहे ना. होय मुलानं किंवा बापाला शिकवावं असं वागू नका, आश्चर्यच आहे ना. होय ह्यानं मला शिकल्याच्या नंतर लाजच आहे ना. ते बापानं तेवढ्या लेवलचं वागल्याच्या नंतर बरोबर बोलू नका की. म्हणून तुम्ही आमच्या गतीची गती आहेत, स्थितीची स्थिती आहेत, वडीलधारी आहात. ऐका येथोनियाचे अर्ध योजन अगस्तीचे आश्रम स्थान होय. येणे मार्गे करावे
मन ऐसे सुतीक्षण बोलिला ऐसे सुतीक्ष्ण बोलीला. अर्ध योजनावर आहे म्हटले. तिथून जा, या पद्धतीनं जा. आणि गेल्याच्या नंतर अगस्त आश्रम आहे, पावन होईल. तुम्ही पावन व्हाल, तेही तुमच्या दर्शनानं पावन होईल, असा मार्ग सांगितला रामाने. बरं का, मार्ग सांगणारे असले पाहिजेत. आबा बसलेत बाहेर आता, हां, ते मार्ग दाखवणार आहेत की तुम्हाला सगळ्यांना. ज्येष्ठ आहेत ना, हे ज्येष्ठ माणसं आहेत. पालिमकर महाराज असतील, हे महाराज असतील. म्हणून आता एवढी एक वही घ्या आणि कसा मार्ग दाखवू लागले वाचा. सीता राम लक्ष्मण ऋषी करोनी नमन तिघी जणी केले गमन अगस्ती स्थान लक्षुणे लक्षोने तिघा जणांनी नमन केलं. रामानं नमन केलं ऋषीला, ऋषीनं नमन केलं रामाला, सीतेला नमन केलं, लक्ष्मणाला नमन केलं. त्याच्यासाठीच पाया पडायचे ना गरुड साहेब. का पाया पडायचे? सद्गुणी माणसाचे काही गुण आपल्यात यावे. उद्देश काय? पाया पडे जन एकमेका. होय, पंढरीला कुणाला अभिमान आहे का? माऊली माऊली आळंदीत म्हणतात, अभिमानच नाही केला. आणि अभिमान नुरे कोडा अवघेची पुरे. म्हणून ऋषींनी नमन केलं. अगस्त्य आश्रमाला जाणार आहेत, श्लोकाला आलंय तिथं. आता आपण थांबूया आणि मग दर्शन घेण्यासाठी अगस्ती उतावीळ आहेत, हे उद्याला बघूया. कुंडलिका वर्धे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, कृष्णा हरी.